माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. 2026 या वर्षामधील हा पहिलाच मन की बात कार्यक्रम आहे. उद्या 26 जानेवारीला आपण सर्वजण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करणार आहोत. याच दिवशी आपली राज्यघटना अंमलात आली होती. 26 जानेवारीचा हा दिवस आपल्याला आपल्या राज्यघटनाकारांना अभिवादन करण्याची संधी देतो. आज 25 जानेवारीचा दिवसही अतिशय महत्त्वाचा आहे. आज नॅशनल व्होटर्स डे आहे. राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मतदार हाच लोकशाहीचा आत्मा असतो. मित्रांनो, साधारणपणे जेव्हा कोणी वयाची 18 वर्ष पूर्ण करून मतदार बनतं, तेव्हा ही बाब जीवनातला एक सामान्य टप्पा म्हणून पाहिली जाते. पण वास्तविक पाहता ही संधी कोणत्याही भारतीयाच्या जीवनातील एक मोठा मैलाचा दगड असते. म्हणूनच देशात व्होटर बनण्याचा, मतदार होण्याचा उत्सव आपण साजरा करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि तो साजरा करतो, अगदी तसंच जेव्हा एखादा तरुण तरुणी पहिल्यांदा मतदार बनेल, तेव्हा संपूर्ण वस्तीनं, गावानं किंवा शहरानं एकत्र येऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मिठाई वाटली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढेल. त्याचबरोबर एक मतदार असणं किती महत्त्वाचं आहे ही भावना अधिक प्रबळ होईल. मित्रांनो, देशात जे लोक निवडणूक प्रक्रियेशी जोडलेले आहेत, जे आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तळागाळात काम करतात, त्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करू इच्छितो. आज मतदार दिनाच्या निमित्तानं मी माझ्या तरुण मित्रांना पुन्हा एकदा आग्रह करेन की त्यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार म्हणून आपली नोंदणी नक्की करावी. राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाकडून ज्या कर्तव्य भावनेच्या पालनाची अपेक्षा ठेवली आहे, ती अपेक्षाही याद्वारे पूर्ण होईल आणि भारताची लोकशाही अधिक बळकट होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल मी समाज माध्यमांवर एक रंजक लाट पाहतोय. लोक 2016 सालच्या आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्याच भावनेनं आज मलाही माझी एक आठवण तुम्हाला सांगायची आहे. 10 वर्षांपूर्वी 2016च्या जानेवारीमध्ये आपण एका महत्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली होती. तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होती की हे पाऊल जरी छोटं वाटत असलं तरी ते तरुण पिढीसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. तेव्हा काही लोक हे समजून घेऊ शकले नव्हते की हे नक्की आहे काय. मित्रांनो, मी ज्या प्रवासाविषयी बोलत आहे तो म्हणजे स्टार्टअप इंडिया या उपक्रमाचा प्रवास. या विलक्षण प्रवासाचे नायक आपले तरुण मित्र मैत्रिणी आहेत. आपल्या कम्फर्ट झोन, आरामदायी कोशातून बाहेर पडून त्यांनी जे नवनवीन प्रयोग, नवोन्मेष केले, त्यांची नोंद इतिहासात होत आहे. मित्रांनो, भारत आज जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप्स इकोसिस्टीम, नवउद्योग परिसंस्था बनला आहे. हे स्टार्टअप्स प्रस्तावित वाटेपेक्षा चाकोरी बाहेरील वेगळे असे आहेत. आज ते अशा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत ज्यांचा 10 वर्षांपूर्वी नुसता विचारही मनात आणणं कठीण होतं. AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, अणुऊर्जा, सेमीकंडक्टर्स, अर्धसंवाहक, मोबिलिटी, स्थित्यंतर क्षमता, ग्रीन हायड्रोजन, प्रदूषणमुक्त हायड्रोजन, बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान. तुम्ही कोणत्याही क्षेत्राचं नाव घ्या, तिथे एखादा तरी भारतीय स्टार्टअप काम करताना नक्कीच दिसेल. मी त्या सर्व तरुण मित्रांना नमस्कार करतो जे कोणत्या न कोणत्या स्टार्टअपशी जोडलेले आहेत किंवा स्वतःचे स्टार्टअप सुरू करू इच्छितात. मित्रांनो, आज मन की बातच्या माध्यमातून मला देशवासियांना
विशेषतः उद्योग आणि स्टार्टअपशी संबंधित तरुणाईला एक विनंती करायची आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगानं पुढे जात आहे. भारताकडे जगाचं लक्ष लागलं आहे. अशा वेळी आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे क्वालिटी, गुणवत्तेवर, दर्जावर भर देणं. होतं, चालतं, चालून जाईल, हे युग आता संपलंय. चला, यावर्षी आपण पूर्ण ताकदीनिशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया. आपल्या सर्वांचा एकच मंत्र असायला हवा, क्वालिटी, क्वालिटी आणि फक्त क्वालिटी. कालपेक्षा आजची क्वालिटी अधिक चांगली असावी. आपण जे काही उत्पादन काढत आहोत त्याची गुणवत्ता, दर्जा सुधारण्याचा संकल्प करूया. मग ते आपलं कापड असो, तंत्रज्ञान असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि अगदी पॅकेजिंग, बांधणी असो, भारतीय उत्पादन म्हणजे टॉप क्वालिटी असा अर्थच निर्माण झाला पाहिजे. चला, एक्सलन्स, उत्कृष्टतेला आपण आपला मापदंड बनवूया. गुणवत्तेत कोणतीही कसर राहणार नाही आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा संकल्प करूया. मी तर लाल किल्ल्यावरूनही म्हटलं होतं, झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट, निर्दोष, पर्यावरण स्नेही. असं करूनच आपण विकसित भारताचा प्रवास वेगानं पुढे नेऊ शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातील लोक खूप इनोव्हेटिव्ह, कल्पक आहेत. समस्यांवर उपाय शोधणं हा आपल्या देशवासियांचा स्थायी भाव आहे. काही लोक हे काम स्टार्टअप्सच्या माध्यमातून करतात, तर काही जण समाजाच्या सामूहिक शक्तीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये समोर आला आहे. इथून वाहणाऱ्या तमसा नदीला लोकांनी नवं जीवन दिलं आहे. तमसा ही केवळ एक नदी नसून ती आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा जिवंत प्रवाह आहे. अयोध्येतून वाहत येत गंगेला मिळणारी ही नदी एकेकाळी या भागातल्या लोकांच्या जीवनाची धुरा वाहत होती. पण प्रदूषणामुळे तिच्या प्रवाहात अडथळे येऊ लागले होते. गाळ, कचरा आणि घाणीमुळे नदीचा प्रवाह थांबला होता. त्यानंतर इथल्या लोकांनी तिला नवसंजीवनी देण्याचं अभियान, मोहीम सुरू केली. नदीची स्वच्छता करण्यात आली आणि तिच्या काठावर सावली देणारी, फळं देणारी झाडं लावण्यात आली. स्थानिक लोक कर्तव्य भावनेनं या कामासाठी झटू लागले आणि सर्वांच्या प्रयत्नातून नदीचा कायापालट झाला. मित्रांनो, लोकसहभागाचा असाच एक प्रयत्न आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्येही पाहायला मिळाला आहे. हा असा भाग आहे जो नेहमी दुष्काळाच्या भीषण समस्येशी झुंजत असतो. इथली माती लाल आणि वालुकामय आहे. त्यामुळेच लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. इथल्या अनेक भागांमध्ये बराच काळ पाऊसच पडत नाही. अनेकदा तर लोक अनंतपूरची तुलना वाळवंटातल्या दुष्काळाशी करतात. मित्रांनो, या समस्येवर उपाय शोधण्यासाठी स्थानिक लोकांनी जलाशयांच्या स्वच्छतेचा निर्धार केला. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने इथे अनंत निरू संरक्षणम प्रोजेक्ट हा प्रकल्प सुरू झाला. या प्रयत्नांमुळे 10 पेक्षा जास्त जलाशयांना जीवदान मिळालं आहे. त्या जलाशयांमध्ये आता पाणी भरू लागलंय. त्यासोबतच 7,000 पेक्षा जास्त झाडंही इथे लावण्यात आली आहेत. म्हणजेच अनंतपूरमध्ये जलसंधारणासोबतच हिरवळीचं क्षेत्र देखील वाढलं आहे. इथली मुलं आता पोहण्याचा आनंदही घेऊ शकतात. एक प्रकारे सांगायचं तर इथली संपूर्ण परिसंस्था पुन्हा एकदा बहरली आहे. मित्रांनो,
आझमगड असो, अनंतपूर असो किंवा देशातील इतर कोणतीही जागा असो, लोक एकत्र येऊन कर्तव्य भावनेनं मोठे संकल्प सिद्ध करत आहेत, हे पाहून खूप आनंद होतो. लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्न हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात भजन आणि कीर्तन शतकानुशतक आपल्या संस्कृतीचा आत्मा राहिले आहेत. आपण मंदिरात भजनं ऐकली आहेत, कथेसह भजनं म्हणजे कीर्तनं ऐकली आहेत आणि प्रत्येक पिढी आपापल्या काळात भक्ती जगली आहे. आजची पिढीही काही नवीन प्रयोग करते. आजच्या तरुणाईनं भक्ती स्वतःच्या अनुभवात आणि जीवनशैलीत सामावून घेतली आहे. याच विचारातून एक नवीन सांस्कृतिक रिवाज समोर आला आहे. तुम्ही समाज माध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ, ध्वनी चित्रफिती नक्कीच पाहिल्या असतील. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई एकत्र येत आहे. व्यासपीठ सजवलेलं असतं, प्रकाश योजना असते, संगीत असतं, सर्व थाटमाट सोयी सुविधा असतात आणि वातावरण एखाद्या मोठ्या मैफिलीपेक्षा जराही कम नसतं. असं वाटतं की जणू काही मोठी संगीत सभा मैफलच सुरू आहे. पण तिथे होत असलेलं गायन म्हणजे पूर्ण तन्मयतेनं, तळमळीनं आणि लयीत गायलेलं भजन असतं. या प्रवाहाला आज भजन क्लबिंग, आधुनिक बाजाचं भजन असं म्हटलं जात आहे आणि हे विशेषतः जेन झी मध्ये वेगानं लोकप्रिय होत आहे. या आयोजनांमध्ये भजनाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य पूर्णपणे राखलं जातं, जपलं जातं, हे पाहून खूप आनंद वाटतो. भक्ती हलक्यात घेतली जात नाही. ना शब्दांची मर्यादा ओलांडली जाते, ना भावनांची. व्यासपीठ आधुनिक असू शकतं, सादरीकरण वेगळं असू शकतं, पण मूळ भावना तीच राहते. अध्यात्माचा एक अखंड प्रवाह तिथे आपल्याला अनुभवता येतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपली संस्कृती आणि सण जगभरात आपली ओळख निर्माण करत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय सण मोठ्या उत्साहात, हर्षोल्हासात साजरे केले जातात. प्रत्येक प्रकारचं सांस्कृतिक चैतन्य टिकवून ठेवण्यात आपल्या भारतीय बांधवांचं मोठं योगदान आहे. ते जिथे कुठे आहेत तिथे आपल्या संस्कृतीची मूळ भावना जपत आहेत आणि ती पुढे नेत आहेत. या संदर्भात मलेशियातील आपला भारतीय समुदायही अतिशय कौतुकास्पद काम करत आहे. तुम्हाला हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मलेशियामध्ये 500 पेक्षा जास्त तमिळ शाळा आहेत. यामध्ये तमिळ भाषेच्या अध्ययनासोबतच इतर विषय देखील तमिळमध्ये शिकवले जातात. याशिवाय तिथे तेलुगू आणि पंजाबीसह इतर भारतीय भाषांवरही खूप भर दिला जातो. मित्रांनो, भारत आणि मलेशियामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध भक्कम करण्यात एका संस्थेची मोठी भूमिका आहे. तिचं नाव आहे मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटी. विविध कार्यक्रमांसोबतच ही संस्था हेरिटेज वॉक या वारसा भ्रमंतीचा आयोजन करते. यामध्ये दोन्ही देशांना जोडणाऱ्या सांस्कृतिक स्थळांचा समावेश असतो. गेल्या महिन्यात मलेशियात लाल पाड साडी आयकॉनिक वॉक आयोजित करण्यात आला होता. या साडीचा आपल्या बंगालच्या संस्कृतीशी विशेष संबंध आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक संख्येनं ही साडी नेसून सहभागाचा विक्रम झाला,
ज्याची नोंद मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. या प्रसंगी ओडिसी नृत्य आणि बाऊल संगीतानं तर लोकांची मनं जिंकली. मी म्हणू शकतो, मला मलेशियातील भारतीय रहिवाशांचा अभिमान आहे. भारत आणि मलेशिया यांना ते अधिक जवळ आणत आहेत. मलेशियातील आपल्या भारतीय बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण भारताच्या कोणत्याही भागात गेलो तर तिथे आपल्याला काहीतरी विलक्षण अभूतपूर्व घडत असलेलं नक्कीच दिसतं. अनेकदा माध्यमांच्या झगमगाटात या गोष्टींना बातमी म्हणून स्थान मिळत नाही, पण तरीही या घटनांमधून आपल्या समाजाची खरी ताकद काय आहे हे समजतं. यातून आपल्या त्या मूल्य व्यवस्थेची झलकही पाहायला मिळते ज्यात एकजुटीची भावना सर्वोच्च आहे. गुजरातमध्ये बेचराजी येथील चंदनकी गावातील परंपरा स्वयंभूपणे अनोखी आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की इथले लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, स्वतःच्या घरात जेवण बनवत नाहीत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचं कारण गावातील उत्तम कम्युनिटी किचन, सामुदायिक स्वयंपाकघर हे आहे. या स्वयंपाकघरामध्ये पूर्ण गावाचं जेवण एकत्र बनतं आणि लोक एकत्र बसून जेवण करतात. गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा अखंड अव्याहतपणे सुरू आहे. इतकंच नाही तर जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासाठी टिफिन सर्व्हिसची, डब्याची सुविधाही सोय आहे. म्हणजेच होम डिलिव्हरीची, घरपोच सुविधेची पूर्ण व्यवस्था आहे. गावातील हे सामूहिक भोजन लोकांना आनंदमय करून टाकतं. हा उपक्रम केवळ लोकांना एकमेकांशी जोडत नाही तर यामुळे कौटुंबिक भावनेलाही चालना मिळते. मित्रांनो, भारताची कुटुंब व्यवस्था हा आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक देशांमध्ये याकडे मोठ्या कुतूहलानं पाहिलं जातं. अनेक देशांमध्ये अशा कुटुंब व्यवस्थेबद्दल आदराची भावना आहे. काही दिवसांपूर्वीच माझे बंधू UAE, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती माननीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान भारतामध्ये आले होते. त्यांनी मला सांगितलं की UAE 2026 हे वर्ष इयर ऑफ फॅमिली, कुटुंब वर्ष म्हणून साजरं करत आहे. त्यामागचा उद्देश हाच आहे की लोकांमध्ये स्नेहभाव आणि सामुदायिक भावना अधिक मजबूत व्हावी. ही खरंच एक कौतुकास्पद मोहीम आहे. मित्रांनो, जेव्हा कुटुंब आणि समाजाची ताकद एकत्र येते तेव्हा आपण मोठमोठ्या आव्हानांवर मात करू शकतो. मला अनंतनागच्या शेख गुंड गावाबद्दल माहिती मिळाली आहे. इथे अंमली पदार्थ, तंबाखू, सिगारेट आणि दारूशी संबंधित आव्हानं, समस्या खूप वाढल्या होत्या. हे सर्व पाहून इथले मीर जाफरजी इतके अस्वस्थ झाले की त्यांनी ही समस्या दूर करण्याचा निश्चय केला. त्यांनी गावातील तरुणांपासून वयस्कर नागरिकांपर्यंत सर्वांना एकत्र केलं. त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचा परिणाम असा झाला की इथल्या दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणंच बंद केलं. या प्रयत्नांमुळे अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत लोकांमध्ये आता जागरूकता वाढली आहे. मित्रांनो, आपल्या देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेनं समाजसेवेत गुंतल्या आहेत. अशी एक संस्था पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूर इथे आहे. तिचं नाव आहे विवेकानंद लोक शिक्षण निकेतन. ही संस्था गेल्या 4 दशकांपासून
मुलांची आणि वयस्कर लोकांची काळजी घेत आहे. गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासोबतच ही संस्था समाज कल्याणाच्या अनेक सत्कार्यांमध्ये व्यग्र आहे. माझी इच्छा आहे की निस्वार्थ सेवेची ही भावना देशवासियांमध्ये सतत अधिक प्रबळ होत राहो. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपण सातत्यानं स्वच्छतेचा विषय मांडत आलो आहोत. आपले तरुण आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेबाबत खूप सजग आहेत हे पाहून मला खूप अभिमान वाटतो. अरुणाचल प्रदेशात झालेल्या अशाच एका अनोख्या प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. अरुणाचल ही अशी भूमी आहे जिथे देशात सर्वात आधी सूर्याची किरणं पोहोचतात. इथे लोक जय हिंद म्हणून एकमेकांना अभिवादन करतात. इथल्या इटानगरमध्ये तरुणांचा एक समूह जास्त लक्ष देण्याची गरज असलेल्या अशा भागांच्या स्वच्छतेसाठी एकत्र आला. या तरुणांनी वेगवेगळ्या शहरांमधील सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्याचा वसा घेतला. त्यानंतर इटानगर, नाहरलागुन, दोईमुख, सेप्पा, पालिन आणि पासीघाट इथेही ही मोहीम राबवण्यात आली. या तरुणांनी आतापर्यंत सुमारे 11 लाख किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा साफ केला आहे. विचार करा मित्रांनो, या तरुणांनी मिळून 11 लाख किलो कचरा हटवला. मित्रांनो, आणखी एक उदाहरण आसामचं आहे. आसाममधील नागाव येथील जुन्या गल्ल्यांशी लोक भावनिकरित्या जोडलेले आहेत. इथे काही लोकांनी मिळून आपल्या गल्ल्या साफ करण्याचा संकल्प केला. हळूहळू त्यांना इतर लोक येऊन मिळाले. अशा प्रकारे एक असा चमू तयार झाला ज्यानं गल्ल्यांमधील खूप भरपूर कचरा हटवला. मित्रांनो, असाच एक प्रयत्न कर्नाटकात बंगळुरूमध्ये होत आहे. बंगळुरूमध्ये सोफा कचरा, भंगार फर्निचर ही एक मोठी समस्या बनली आहे. म्हणून काही व्यावसायिक एकत्र येऊन हा प्रश्न आपल्या पद्धतीनं सोडवत आहेत. मित्रांनो, आज अनेक शहरांमध्ये असे चमू आहेत जे लँडफिल कचरा भूमीवरील कचऱ्याच्या पुनर्नवीकरणासाठी झटत आहेत. चेन्नईमधल्या अशाच एका चमूनं खूप उत्तम काम केलं आहे. अशा उदाहरणांवरून कळतं की स्वच्छतेशी संबंधित प्रत्येक प्रयत्न किती महत्त्वाचा आहे. आपल्याला स्वच्छतेसाठी वैयक्तिकरित्या किंवा एक संघ म्हणून आपले प्रयत्न वाढवावे लागतील, तरच आपली शहरं अधिक चांगली होतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा पर्यावरण संरक्षणाचा विषय निघतो तेव्हा अनेकदा आपल्या मनात मोठ्या योजना, मोठ्या मोहिमा आणि मोठमोठ्या संघटनांचे विचार येतात. पण अनेकदा बदलाची सुरुवात अतिशय साध्या पद्धतीनं होते. एका व्यक्तीपासून, एका भागातून, एका पावलातून आणि सातत्यानं केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनही मोठे बदल घडून येतात. पश्चिम बंगालच्या कुचबिहारमधील रहिवासी बेनॉय दास जी यांचा प्रयत्न हे याचंच एक उदाहरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपला जिल्हा हिरवागार करण्याचं काम एकट्यानं केलं आहे. बेनॉय दासजींनी हजारो झाडं लावली आहेत. अनेकदा रोप खरेदी करण्यापासून ती लावण्यापर्यंत आणि संगोपनापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी स्वतः उचलला आहे. जिथे गरज पडली तिथे स्थानिक लोक, विद्यार्थी आणि नगर परिषदांसोबत मिळून काम केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांच्या कडेला हिरवळ आणखी वाढली आहे. मित्रांनो,
मध्य प्रदेशात पन्ना जिल्ह्यातील जगदीश प्रसाद अहिरवारजी यांचा प्रयत्नही खूप कौतुकास्पद आहे. ते जंगलामध्ये बीट गार्ड परिसर रक्षक म्हणून सेवा बजावतात. एकदा गस्ती दरम्यान त्यांना जाणवलं की जंगलात असलेल्या अनेक औषधी वनस्पतींची माहिती कुठेही व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे नोंदवलेली नाही. जगदीशजींना ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची होती. म्हणून त्यांनी औषधी वनस्पतींची ओळख पटवणं आणि त्यांची नोंद करणं सुरू केलं. त्यांनी 125 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींची ओळख पटवली. प्रत्येक वनस्पतीचं छायाचित्र, नाव, उपयोग आणि आढळण्याचं ठिकाण याची माहिती गोळा केली. त्यांनी गोळा केलेली माहिती वन विभागानं संकलित केली आणि पुस्तक रूपानं प्रकाशितही केली. या पुस्तकातली माहिती आता संशोधक, विद्यार्थी आणि वन अधिकाऱ्यांच्या खूप कामाला येत आहे. मित्रांनो, पर्यावरण संरक्षणाची हीच भावना आज मोठ्या स्तरावरही दिसून येत आहे. याच विचारानं देशभर एक पेड़ माँ के नाम अर्थात एक झाड आईच्या नावानं ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेशी आज कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. आतापर्यंत देशात 200 कोटींपेक्षा जास्त झाडं लावली गेली आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की पर्यावरण संरक्षणाबाबत आता लोक अधिक जागरूक आहेत आणि कोणत्या न कोणत्या स्वरूपात आपलं योगदान देऊ इच्छितात. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुमचं आणखी एका गोष्टीसाठी खूप कौतुक करू इच्छितो. ती गोष्ट म्हणजे मिलेट्स, म्हणजेच श्री अन्न. श्री अन्नाबद्दल देशातल्या लोकांचं आकर्षण सतत वाढतंय हे पाहून मला आनंद होतो. तसं तर आपण 2023 हे मिलेट इयर, भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं. पण आज 3 वर्षानंतरही याबद्दल देश आणि जगात जो उत्साह आणि बांधिलकी आहे ती खूप उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, तामिळनाडूच्या कल्लकुरुची जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांचा एक गट प्रेरणास्थान बनला आहे. येथील पेरियापालयम मिलेट FPC या शेतकरी उत्पादक कंपनीशी सुमारे 800 महिला शेतकरी जोडल्या गेल्या आहेत. श्री अन्नाची वाढती लोकप्रियता पाहून या महिलांनी मिलेट प्रोसेसिंग युनिट, भरडधान्य प्रक्रिया केंद्र स्थापन केलं. आता त्या श्री अन्नापासून बनवलेली उत्पादनं थेट बाजारात पोहोचवत आहेत. मित्रांनो, राजस्थानच्या रामसरमध्येही शेतकरी श्री अन्नाबाबत नवनवीन प्रयोग करत आहेत. येथील रामसर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी या शेतकरी उत्पादक कंपनीशी 900 पेक्षा जास्त शेतकरी जोडले आहेत. हे शेतकरी प्रामुख्यानं बाजरीची शेती करतात. इथे बाजरीवर प्रक्रिया करून रेडी टू ईट, थेट खाण्यासाठी तयार असलेले लाडू तयार केले जातात. याला बाजारात खूप मोठी मागणी आहे. इतकंच नाही मित्रांनो, मला तर हे जाणून आनंद होतो की आजकाल अनेक मंदिरं अशी आहेत जी आपल्या प्रसादात फक्त श्री अन्नाचा उपयोग करतात. मी त्या मंदिराच्या सर्व व्यवस्थापकांचं त्यांच्या या उपक्रमासाठी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, भरडधान्य श्री अन्नमुळे बळीराजाची कमाई वाढण्यासोबतच लोकांच्या आरोग्यातही सुधारणा होण्याची हमी मिळत आहे. श्री अन्न पोषक तत्वांनी समृद्ध असतं. ते सुपरफूड, पौष्टिक महाअन्न असतं. आपल्या देशात हिवाळ्याचा ऋतू खाण्यापिण्यासाठी खूप चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत या दिवसांमध्ये आपण श्री अन्नाचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपल्याला पुन्हा एकदा अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम आपल्याला आपल्या देशाच्या यशाची अनुभूती देण्याची आणि ते साजरे करण्याची संधी देतो. फेब्रुवारीमध्ये अशीच आणखी एक संधी येते. पुढच्या महिन्यात इंडिया AI इम्पॅक्ट समिट
ही कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परिषद होणार आहे. या परिषदेत जगभरातून विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ भारतामध्ये येतील. ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात भारतानं केलेली प्रगती आणि मिळवलेलं यश जगासमोर मांडेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये आपण इंडिया AI इम्पॅक्ट समिटवर नक्कीच बोलूया. देशवासियांनी मिळवलेल्या इतर काही यशाचीही चर्चा करूया. तोपर्यंत मला मन की बात मधून आज निरोप द्या. उद्याच्या प्रजासत्ताक दिनासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आभार.